हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं मी आणि शौर्य या चॅनलमध्ये. आणि गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आता इथे 6 वाजले सकाळचे आणि मी इथे शूट घेत होते. तर इतकं प्रसन्न वातावरण होतं ना, खूप छान. तर म्हटलं चला थोडंसं शूट काढू. पक्ष्यांची किलबिल ऐकायला येत होती आणि प्रसन्न असं वाटत होतं सकाळी. आणि चला म्हटलं थोडंसं शूट करू म्हटलं. छान अशी हिरवीगार झाडे छान दिसत होती, फुलं वगैरे छान झाडांना इतके सुंदर दिसत होते. चला म्हटलं मग थोडंसं खूप दिवसांनी सकाळी सकाळी शूट काढलं आणि व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा. तर चला, तर इथे वातावरण दाखवून झालं होतं माझं. आणि इथे आशिष आणि कुंतीची मॅरेज ॲनिव्हर्सरी होती ना, तर त्या दिवशीची ब्लॉग आहे हा. तर आम्ही चाललो होतो हॉटेलमध्ये बाहेर डिनरला. चाललो होतो, छान गाणे वगैरे लावलेले इथे, पण मग मूट केलं होतं. गप्पा चालल्या होत्या आणि संध्याकाळी म्हटलं की वातावरण पण चांगलं असतं आणि सगळे ड्युटीवरून ऑफिसवरून दमून थकून येतात, त्याच्यामुळे संध्याकाळी फ्रेश होतात निवांत. चला म्हटलं तुम्हाला दाखवला नाही तो ब्लॉग, तर दाखवू म्हटलं. आणि आम्ही काही खूप दूर नव्हतं गेलो, नांदूर नाक्याला, म्हणजे आमच्या घराच्या 3-4 किलोमीटर असेल हॉटेल, तिथेच गेलो होतो. आणि आम्ही तिकडेच जातो, कधी नाशिकला जातो, असं मूडवर असतं, वेळेवर असतं. तर इथं छान असं कुंतीने केक आणलेला होता मॅरेज ॲनिव्हर्सरीचा. छान असं इथे केक कापला आणि इथं मी कुंतीचा आणि आशिषचा ऑप्शन करून घेते. आणि शौर्य तर मध्ये मध्येच करतो, त्याचा तर काय प्रश्न. तो म्हणत होता माझाच बर्थडे असं म्हणत होता. दोघांचं ऑप्शन करून झालं, छान फोटोशूट केलं सगळ्यांचं. इथे त्याचे बाबा, त्याचे पप्पा शौर्याचे, आणि इथे कुंती, मी सोपाळ्यावर असे छान असे फोटो काढले आम्ही दोघींनी. फोटो तर प्रत्येकालाच आवडतात, गेलं म्हणजे मध्ये आठवण पण असते फोटो काढले की. त्यामुळे म्हटलं चला थोडं फोटोशूट करून घेऊ. सोपाळा होता तिथे बसायला, सोपाळ्यावरती फोटो काढले छान. आणि इथे शौर्यचे बाबा आणि मी शौर्यला घेतात ते फोटोशूट केलं. आणि इथे जेवण वगैरे झालं. छान वाटतं असं संध्याकाळी बाहेर डिनरला. शौर्यचं चालू होतं मसाला पापड नको मला, साधा पापड दे. जेवण वगैरे झाली आणि आता कोणती मी शौर्यच्या मागे धावत होतो. खूप पळतो येतो, खेळतो लॉनवर तिथं. तर छान असे लॉन्स होते टाकलेले, पळत होता इकडून तिकडे तिकडून इकडे, पकडापकडी खेळत होता. आजी मला पकड, मम्मी मला पकड. बघा कसा उड्या मारतो. इथे त्याचे बाबा उभे. हॉटेल खूप छान आहे, नवीनच झालेलं आहे. जेवण वगैरे झाल्यानंतर मला म्हटलं चला उसाचा रस पिऊ म्हटलं. कधी शौर्याचं चालू होतं रस प्यायचं. फुल ग्लास इतका पित नाही, पण मग मला घ्यायचा फुल ग्लास शिवाय तो घेत नाही. आता इथे सगळ्यांचा आमचा रस पिऊन झाला आहे आणि आता आम्ही घरी आलो आहे. आणि तिथे बरं थोडंसं ते दाखवलं नाही तुम्हाला, राहिलं सांगायचं की ते थोडंसं फोटोशूट केलं मुलांनी. का मम्मी तू चल आपण तुझ्या रील बनवू म्हणे. म्हटलं चल मग. शौर्याची आणि माझी अशी छान रील बनवली. इथे खूप खेळायला, लहान मुलांना पण खूप खेळायला आहे तिकडे. आणि छान असं सगळं, म्हणजे आता काय आम्ही केक तर घरूनच कापून नेला होता, कट करून नेला होता, त्याच्यामुळे कसं ते छान असं बनवलेलं आहे तिथे केक वगैरे कट करायला बर्थडेचं. फक्त केक घेऊन जायचं.
किती छान असं त्या शौर्याने पण उडी मारत होता, कारण येणी ही खरोखरची त्याने उडी मारलेली ही, आणि तर कोणतीच आणि आशिषचे फोटोशूट करत होते. आणि हे आशिष आणि आतू इथे थोडासा दुसऱ्या दिवशीचा सूट घेतला आहे मी, थोडासा शूट. रोशनी आणि मी स्वयंपाक करते, लहान सुनबाई. छान अशी इथे तांदूळक्याची भाजी आणि पोळ्या. तर कांदा परतवती रोशनी. छान असा कांदा परतून झाला आणि इकडे भाजी उकडून ठेवली होती तिने तांदूळक्याची भाजी खायला छान लागते. आणि माझ्या इकडे चालल्या होत्या पोळ्या. मीठ टाकून घेतलं कांद्यामध्ये, कारण कांदा आहे ना लवकर लाल होतो. भाजी छान अशी निवडून स्वच्छ धुवून आणि उकडून घ्यायची पाण्यामध्ये आणि पिळून घ्यायची ती भाजी. छान पिळून झाली की असं गोळे असं करून पिळून काय केलेली आणि हिरवी मिरची लसूण आणि जिरे वाटण करून घ्यायचं. ते छान परतवून घ्यायचं. आता ते परतवत होती इथे वाटणामध्ये हिरवी मिरची लसूण वगैरे छान असं ब्राऊन कलर घालून द्यायचं. मंद आचेवर परतवायचं, म्हणजे मिरची ना जास्त होत नाही आणि जास्त लाल पण होत नाही. नाही थोडीशी टाकते पाणी पाहिजे वाटलं टाकून नंतर थोडीशी जिरे टाकून आता भाजी अशी अशी करून निघाल काय सांगतो हात लागला असते. मी पटवून झालं का आपला मसाला किंवा मग कांदा हळद तेल सुटतं, म्हणजे समजा की मसाला नाही सुटलं तर आता इथं असं ती भाजी अशी वेगळी करते पूर्ण गॅस पिळून घेतली तिने आपण ती उकडून वेगवेगळ्या मुलांची जास्त वेगळी करावं लागते. तर मग असे गोळे गोळे राहतात, मग त्यातमध्ये पूर्ण मिरची तिखट दिला त्याची परतवून घेतली असं खायला खूप छान लागते ही भाजी. सगळ्यांनाच आवडते, सगळ्यांना तर खूप आवडते आमची ही भाजी, त्यामुळे आम्ही नेहमी आणत असतो. आणि ती खूप मोठी वेगळी दिसते बाजारातून आणल्यावर, पण मग प्रत्यक्ष ती निवडून वगैरे घेतली आणि शिजवली की थोडीशी खूप कोवळी खूप असते ती भाजी. आणि आता इकडे गिलके पण चिरून ठेवलेली होती रोजची भाज्या करते आणि मी पोळ्या करते, पटपट स्वयंपाक होतो. 2 भाज्या लागतातच सकाळी, एक सुकी भाजी आणि एक रस्सा भाजी. तर आता झाली तिची तांदूळक्याची भाजी. आता इकडे गिलक्याची भाजी करते. लसूण जिरे मोहरी हिंग हळद आणि लाल तिखट टाकलं आहे तिने. छान असं परतवून घेते. गिलके स्वच्छ धुवून चिरून घेतले तिने आणि आता गिलके टाकेल ती. टाकले आता गिलके तिने छान असे परतवून घेतले गिलके. आणि नंतर आपल्याला जितका रस्सा पाहिजे तितकं पाणी टाकायचं आपण. आणि शिजत आली की थोडीशी मऊ अशी छान, मग नंतर कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा. छान होते रस्सा भाजी पण याची. गिलक्याचे भजे पण करतात, गिलक्याचं भरीत पण करतात. जळगाव तिकडे त्या भागात जास्त करतात गिलक्याचे भरीत, आणि इकडे पण करतात आवडीनुसार, पण तिकडे जास्त करतात. छान अशी भाजी झाली. चला आता हा कूट टाकला आहे मी इथे शेंगदाण्याचा, भाजी शिजली आहे. तर आता ही झाली भाजी. तर चला हा होता आजचा व्हिडिओ. तर कसा झाला सांगा, कमेंट करा.